संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा तिथे संपन्न होते ही त्याचे थेट दृश्य। प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सुजित, असंख्य वारकरी इथे दिसतात, टाळ मृदुंगाच्या गजरात ही पालखी आता इथं घेऊन निघतात। पुढचा प्रवास नेमका कसा असणार आहे पालखीचा? रेती आज संत तुकाराम महाराजांचा हा जो पालखी सोहळा आहे तो देहूमधून प्रस्थान ठेवतोय। आज ही सगळी वारकरी मंडळी जी आहेत ती जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पादुकांसोबत पंढरपूर पर्यंत प्रवास करण्यासाठी या ठिकाणी देहूमध्ये आलेले आहेत। थोड्याच वेळात पालखी निघेल आणि मग मंदिरामध्ये ज्यावेळी प्रदक्षिणा होईल त्यानंतर ती पालखी या मंदिरातून बाहेर पडेल आणि मग आज इनामदार वाड्यामध्ये या पालखीचा मुक्काम असणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे अत्यंत महत्वाचा एक भाग म्हणावा लागेल की प्रत्येक वर्षी अगदी अशाच पद्धतीनं अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी येत असतात। जसं तुकाराम महाराज म्हणाले होते की तुका पाया लागे दान समुदाया मागे, ज्या पद्धतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दान मागितलं त्या पद्धतीनं आता हा गोतावळा या ठिकाणी जमा झालेला आहे। तो गोतावळा हळूहळू जसा जसं प्रस्थान होईल त्यानंतर इनामदार वाड्याच्या दिशेनं आजच्या मुक्कामासाठी जाईल। रीती जी सुजित, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। असंख्य वारकरी इथं टाळ मृदुंगाचा गजर करतायत। अगदी थोड्याच वेळात संत तुकाराम महाराजांची ही पालखी पुढे रवाना होणार आहे। पालखी प्रस्थान सोहळ्याचा हा सगळा उत्साह सध्या देहूमध्ये पाहायला मिळतोय।